विचारेमाळ परिसरातील धरणीमाता हाऊसिंग सोसायटीमध्ये सुनीता कांबळे यांचं घर आहे। कांबळे यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर उत्तर प्रदेशातील महम्मद रफिक अली हे गेल्या 4 वर्षांपासून कुटुंबियांसमवेत भाड्यानं राहतात। साड्यांना हस्तकलेतून गोंडे तसंच लेस लावून उंची साड्या तयार करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे। आज दुपारी महम्मद रफिक अली हे सदर बाजारीतल्या मशिदीमध्ये नमाज पठण करण्यासाठी गेले होते। यावेळी स्थानिकांना त्यांच्या घरातून धुराचे लोट येत असल्याचं दिसून आलं। त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाशी संपर्क साधून आगीची माहिती दिली। कसबा बावडा आणि ताराराणी पुतळा इथून अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। महम्मद अली हे सुद्धा कुटुंबियांसमवेत घटनास्थळी आले। यावेळी आगीचं भीषण दृश्य पाहून त्यांना अश्रू अनावर झाले होते। अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नव्या साड्या, त्यावर कलाकुसर करण्याचं साहित्य आणि मशिनरी जळून सुमारे 10 लाख रुपयांचं नुकसान झालंय। ही आग आटोक्यात आणण्यासाठी स्टेशन ऑफिसर मनीष रणभिसे, जयवंत खोत, ओंकार खेडकर, नवनाथ कांबळे, सैफ म्हालदार, नवनाथ साबळे, माणिक कुंभार, विजय पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले। आगीचं कारण मात्र समजू शकलेलं नाही।